नमस्कार श्रोते हो, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत श्रद्धा सदन. आपण आपल्या आयुष्यात काय करू शकू व काय केल्यामुळे सुखी होऊ शकू या विषयाच्या काही कल्पना मनात येत राहतात. यातली एखादी कल्पना अधिक प्रभावी होत जाते. तिच्या आधिपत्याखाली उरलेल्या कल्पना कार्यरत होतात. या सर्व भावरचनेस नेमका आकार प्राप्त होतो. अनेक अंगांनी समृद्ध अशी ही स्थिर भाव प्रवृत्ती व्यक्तीला सोबत करते आणि बळ पुरवते. प्रसंगी स्वतःशी व स्वतः विरुद्ध लढण्याचे सामर्थ्यही प्रदान करते. व्यक्ती जीवनातील या प्रेरक भाव व्यवस्थेस जीवन श्रद्धा हे नाव देता येईल. गुरुदेव टागोर यांनी श्रद्धेची एक अलंकारिक व्याख्या केली आहे. ते म्हणतात, फेथ इज अ बर्ड दॅट फील्स द लाईट अँड सायन्स वेन द डॉन इज डार्क. पहाटेच्या काळोखात प्रकाशाची चाहूल घेणारा आणि आनंदाच्या भरात प्रकाश पूजन करणारा, मधुर कूजन करणारा संवेदनक्षम पक्षी म्हणजे श्रद्धा. प्रत्येक व्यक्ती मनाच्या घरट्यात असा एक पक्षी असतो. कोणी देवभक्ती करतो, कोणी देशभक्त होतो, कोणाला शास्त्रीय संशोधनाचा वेध लागतो. प्रत्यक्षात हाती काही नसते, जवळही काही दिसत नाही, पण पावलांना ओढ लागते एका विशिष्ट वाटेची. ही ओढ टिकून राहिली, वाढत गेली, तिच्यात काही शिस्त आली म्हणजे श्रद्धा हे नाव तिला शोभून दिसेल. ज्या अंधश्रद्धा प्रेरित वर्तनावरून रास्त टीका केली जाते, ते वर्तन तसे श्रद्धा या संज्ञेला पात्र नसते. एखाद्या भोंदू माणसाच्या पायी घोटाळत राहणे किंवा एखाद्या दगडाला शेंदूर फासून धडका घेत राहणे म्हणजे श्रद्धावंत असणे असे नव्हे. आपल्या आंतरिक सामर्थ्याची जाण नसेल, अभिरुचीचा तसा कौल नसेल, तर केवळ लोभामुळे किंवा आळसामुळे प्रवाहपतीत होणे हे श्रद्धेचे लक्षण नव्हे. ईश्वर ही कल्पना प्रत्येकाने मान्य केली पाहिजे असे नाही. जे मान्य करतात त्यांना उमगलेली असते असेही मानता येणार नाही. ईश्वर असलाच तर तो भव्य दिव्य उदात्त उन्नत उत्तुंग अशा भावगुणांचा आकृतिबंध असणार. त्याच्या या भक्तीमुळे मनाला परतत्व स्पर्श घडणार. त्यामुळे भक्त हा विरक्त, ज्ञानी, नीतिमान व निर्भय होणार हे उघड आहे. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसते का? शिर्डी, तिरुपती, पंढरपूर, रामेश्वर, काशी अशा तीर्थस्थानांच्या वाऱ्या करणाऱ्या भक्तांच्या जीवनात बदल घडतो का? त्यांच्यात निरामय असे मानसिक परिवर्तन घडते का? या संदर्भात पदरी निराशा येते. बुद्धिमत्ता, उद्यमशीलता, समाजपरायणता अशा गुणांची वाढ न होता व्यक्तिगत स्वार्थ व भोगपरायण वृत्ती यांनाच भरते येते. हे डोळ्यांनी पाहिल्यावर या मूढतेच्या निर्मूलनासाठीच व तिचा सामाजिक फैलाव थांबविण्यासाठी काही विचारी माणसे आक्रमक होतात. त्यांची प्रतिक्रिया उग्र असली तरी ती रास्त असते. लोकांना मूढतेच्या, निष्क्रियतेच्या गर्तेत लोटणाऱ्या देवमूढतेविरुद्ध कोणी विरोधी पवित्रा घेतला तर त्यात अप्रस्तुत किंवा अनुचित असे काही नाही. पण देव ही कल्पनाच निषिद्ध मानून चालेल काय? देवाला रजेवर पाठविले पाहिजे असे म्हणून भागेल काय? रजा मंजूर करावयाची कोणी व कोणाची? जो कामावर रुजू झाला असेल त्यालाच रजेवर धाडता येईल. शिवाय जो नेमणूक करतो व रजेवर धाडण्याचे काम करतो त्याचा अधिकार रजेवर जाणाऱ्यापेक्षा मोठा असला पाहिजे. देवाला रजेवर धाडण्यासाठी माणसालाच देव व्हावे लागेल. माणसाच्या अखिल अस्तित्वाचे सार म्हणजे त्याच्या अंगचे दिव्यत्व. तेच त्याचे देवपण. संतांची साक्ष अशी की देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. पहाटेच्या प्रसन्न समयी एखादी आजी नातवाला जाग यावी म्हणून म्हणते ती अर्धमधूर भूपाळी अशी, राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगी यांच्या मेळी सर्व काळी शोभत, राम योग्यांचे मंडन, राम भक्तांचे भूषण, राम आनंदाचा घन करी रक्षण दासांचे. अशा भूपाळीने घडणारे भावजागरण कसे नाकारणार? माणसे ज्या घरात राहतात ती घरे बांधण्याचे काम माणसेच करतात. घरांच्या रचनेत अनुकूल असे बदलही ती आनंदाने करतात. आपापल्या श्रद्धेचे घरकुल ज्याचे त्यानेच बांधावयाचे असते. त्याला ज्ञान विज्ञानाच्या भिंती असाव्यात, माणुसकीचे आढे असावे, विचारांच्या खिडक्या असाव्यात, उदारतेचे प्रवेशद्वार असावे. अशा श्रद्धा सदनात राहणे याच्यासारखा धर्म नाही. धन्यवाद.